ऑडीवाल्या कलेक्टर इन बाई म्हणजेच पूजा खेडकरांना मोठा दणका बसलाय, कारण आता पूजा खेडकरांची निवड रद्द होण्याची शक्यता आहे। बघूया नेमक्या काय घडामोडी आहेत। ऑडीवाल्या पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल। यूपीएससी कडून कारणे दाखवा नोटीस। ऑडीवाल्या पूजा खेडकरांची निवड रद्द होणार। प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकरांना मोठा दणका बसलाय, कारण ऑडीवाल्या पूजा खेडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि हा गुन्हा दाखल केलाय तो स्वतः यूपीएससीने। यूपीएससीनेच पूजा खेडकरांविरोधात तक्रार दिली आहे। या तक्रारीनंतर क्राईम ब्रांचनं पूजा खेडकर यांच्या विरोधात फसवणूक, डिसॅबिलिटी ऍक्ट आणि IT ऍक्ट या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा खेडकरांच्या निवडीवरही टांगती तलवार आहे, कारण उमेदवारी का रद्द करू नये अशा आशयाची नोटीसच यूपीएससीने पूजा खेडकरांना पाठवली आहे। यूपीएससी परीक्षेत पूजा खेडकरांनी गैरप्रकार केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। पूजा खेडकरांनी केलेले कारनामे जगजाहीर झाले आहेत। बनावट कागदपत्र आणि ओळखपत्राद्वारे आपलं आणि कुटुंबाचं नाव बदलून पूजा खेडकरांनी यूपीएससीची फसवणूक केल्याचं समोर आलं। यूपीएससीने त्यांच्यावर FIR दाखल करण्याचं ठरवलेलं आहे, तसं प्रेस रिलीज त्यांनी काढलेलं आहे आणि पुढे सिरीज ऑफ ॲक्शन म्हटलं आहे। म्हणजे त्यांनी जे काही खोटी सर्टिफिकेट्स दिली किंवा अटेम्प्ट जास्त दिले, नावं बदलली, या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर आता होईल अशी शक्यता आहे। जास्त अटेम्प्ट मिळावेत, कारण प्रत्येक वेळेला ज्यावेळेला तुम्ही UPSCची परीक्षा देता तेव्हा मागे कुठले अटेम्प्ट केलेत का, त्यांना काय रद्द करण्यात आलं आहे का वगैरे त्याची चौकशी होते, ते लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या नावामध्ये बदल केले आणि ती परीक्षा दिली। याला एक प्रकारचं फ्रॉडच म्हणता येईल। अशा अनेक प्रकारचे फ्रॉड त्यांनी केले। यूपीएससी कडून पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पूजाची उमेदवारी का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस यूपीएससीने बजावली आहे। पूजा खेडकरांना यापुढे कोणतीही परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे। यूपीएससी परीक्षा अनेक वेळा नियम डावलून दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। ओळखपत्र बदलून आणि आई वडिलांचे आणि स्वतःचे नाव बदलून त्यांनी परीक्षा दिल्याचा आरोप आहे। ईमेल ID, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलल्याचा आरोप पूजा खेडकरांवर करण्यात आलाय। यापुढच्या काळात शासकीय नोकरीसाठीची कुठलीच परीक्षा पूजा खेडकरांना देता येणार नाही। त्याचप्रमाणे पूजाला कायदेशीर कारवाईलाही सामोरं जावं लागणार आहे। ऑडीवाल्या पूजा खेडकरांवर याआधीच महाराष्ट्रातलं प्रशिक्षण रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे। मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री अकादमीत त्यांना परत बोलावण्यात आलं होतं। What you have to say on the? You will take its course. Whatever it is there, I will resign. पूजा खेडकरांच्या सर्व कारणाव्यानंतर आता यूपीएससी कडून त्यांची निवड रद्द केली जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वाशिमहून गणेश मोहाळे आणि पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।